तर मित्रांनो, आपण निघालो काशीद बीचला आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला काशीद बीचला कसं जायचं आहे, जाताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि काशीद बीच कसा आहे आणि आपण तेथील सनसेट एन्जॉय करणार आहोत. सो मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता करूया या व्हिडिओला सुरुवात. हे रेवदंडा आहे मित्रांनो, रेवदंडा बीच इथं आहे बॅक साईडला. तर आपण उद्या सकाळी आपण इथे येणार आहोत, कारण की आज आपण चिकन खाल्ले, फिश खाल्ली आहे, त्याच्यामुळे इथे पाय पडायला आपण या मंदिरामध्ये उद्या येणार आहोत. हे मंदिर आहे इथलं, खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण उद्या येणार आहोत. सध्या आपण काशीद बीचला चाललो आहे सनसेट पाहायला. एकदम छान असे झाडं दिसत आहेत नारळाचे. इथे एक छोटंसं मंदिर आहे. सनसेट होत आहे, आपण पोहोचू आय होप सनसेटच्या अगोदरच. हा ब्रिज आहे मित्रांनो, आणि या ब्रिजच्या पलीकडं आपल्याला काशीदला जायचं आहे. अलीकडच्या साईडला रेवदंडा बीच आहे आणि आता आपण ब्रिजच्या पलीकडे जाऊया. तुम्ही खाडी बघू शकता, ब्रिजवरून तुम्हाला समुद्राची खाडी पाहायला मिळते. In 200 meters, turn right to stay on Revdanda, Murud Road. Right to stay on Revdanda, Murud Road. तर आता आपल्याला उजव्या दिशेला जायचं आहे. उजव्या दिशेला आहे, सनसेट होत आला आहे आणि आपण आणखी एक 5 ते 10 किलोमीटर लांब आहोत. रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सनसेटच्या अगोदर आपण पोहोचलेलो आहोत आणि हाच एक व्हाईट सँड बीच आहे अलिबाग साईडला. तुम्हाला जर व्हाईट सँड बीच आवडत असेल गोव्यासारखं तर हाच एक बीच आहे. चला पुढे. कुठे आली बघू दे, इकडे बघ. छान असा बीच आहे काशीद आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता खूप सारे असे स्टॉल्स आहेत. स्टॉल्स सध्या बंद झालेले आहेत, परंतु स्पोर्ट्स राईड वगैरे आणखीन चालू आहे. चपला काढल्या आपण, आहे की नाही. आता कुठं जायचं आपल्याला, पाण्यात जायचं ना थोडंसं. पाय फक्त पाय, हा आता पूर्ण भिजू नको. चला चला पाण्यात चला. पाणी माती निघते पायाची. आवडली माती इथली. हात धरा, हात धरा. जाऊ नको पुढे, हे जाऊ नको पुढे. ते बघ टाकते ते बघ, पुढे जाऊ नको. मला टाक म्हणा. आता बघ येते. बघ आता येते तुझा बॉल. आला 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 आला. पकड पकड पकड. गेला. आता नाही येत का? आला आता येते बघ. मोठी लाट आली आहे बघ. आला बघ, त्या कुठपर्यंत आला बघ. घे. आला का? बापरे. टाकू का मध्ये? मध्ये टाक, जोरात लांब टाक. आता लांब. अरे बापरे, इथं टाकला तू तर.
तिथे गेलाच नाहीये. मी टाकतो हा. मग खा तुझा बॉल. कुठे हे बॉल हे कुठे बॉल. तू टाक. येते परत. हा येते. थांब आता. थांब येते. बघ आला 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 आला. येते आता. येते. थांब. ते बघ आला 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 स्वराचा बॉल. हा आता सरक ते. सोड तिला श्रद्धा. नको जाऊ दे. जाऊ दे. तू माग ये. माग ये. येते येते. थांब. हा घे हातात. घे हातात. घे 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 पटकन. हा मोठ्याने टाका आता. मोठ्याने टाका. मोठ्याने मोठ्याने टाका. टाका. असं टाकायचं बघ. मी सांगू का बघ. असं टाकायचं बघ. हे असं टाकून द्यायचं. गेला का आता. बघ येते. बघ आला का. हे बघ. हे परत आला. हे की नाही तुझा बॉल. आला का. असा धरायचा. असा धरायचा. तिला आवडला इथलं बीच. वाळू आवडली इथली. चला आता संध्याकाळ झालेली. जवळपास 7:15 वाजले. दिवस पूर्ण मावळलाय आणि हा असा काशीद बीच असा दिसायला लागलाय. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले कारण की रात्री आहुतीचा टाईम असतो आणि ते अलाउड नाही आहे. भरतीचा टाईम असतो. सॉरी भरतीचा टाईम असतो तरी ते अलाउड नाही आहे. चला चप्पल घाला आता. जायचे. मातीत खेळू नका. नुसतं मातीत खेळायला पाहिजे हिला. चल पिल्लू चाल. नुसतं मातीत खेळायला पाहिजे हिला. हा चला आता. चला तिकडे. चला आता. गेले ते. चला तिकडे. चला चला. माझा हात धर. माझा हात. माझा हात धर. ते नको आता. तिथे संध्याकाळ रात्री झाली. ती रात्र झाली. चला आता. बुजू नको खड्डे. चल. असा काही सीन झालाय रात्रीचा मित्रांनो. आणि आता आपल्याला इथून नागाव बीचला जायचं आपल्या रूमवरती. वेळ लागणार आहे. संध्याकाळी आणि खूप रस्ता पण खराब आहे. चला आता लवकर निघूया जेणेकरून आपण लवकर पोहोचू. जमलं तर रस्त्यानंच आपण कुठेतरी जेवण करूया मस्तपैकी. चला पिल्लू. जायचं घरी. नको मग कुठे बसती. आशिम दिसली का. दिसली बघा आशिम. आशिम बंद झाली. बंद झाली. आशिम बंद झाली.
बंद झाली. पुढे जाऊ आपण, पुढे खाऊ. हा बंद झाली. दुपारीच खाल्ली एवढी मोठी आईस्क्रीम. चला चला, दुपारी खाल्ली ना अशी. चल हा, दुसरी खाऊ. चला मित्रांनो, मग आता आपण निघूया नागावकडे आणि भेटूया तिकडेच. मला दे हे घास. एक घास दे बाबा. खा ना मग, माझ्या हातात खा. भाऊ खायची सगळी काय लागली. खालची खा पहिले. इथली खाय असं चावायची. तू खालची खाऊन दे तिला. मी खायची द्यायली ना. घोडागाडी चालली बघ, घोडागाडी ती घोडागाडी चालली. आपण निघालो होतो पण परत स्वराने आईस्क्रीम मागितली, आईस्क्रीम दिली. आता आईस्क्रीम खाल्ल्यावर निघू, आहे की नाही? निघायचं. संपली का? संपले. आता देऊन टाका आईला. झालं, संपली. तोंड पुसून घ्या. चला आपली गाडी पलीकडे. चालेल, डिक्कीमध्ये ठेवून देऊ आपण टोपी. निघू आता आपली गाडी. आता खाली ना आईस्क्रीम. आता घरी जायचं. हा, आता घरी जाऊन जेवण करायचं. आता आपण काशीद बीचवरून नागाव बीचकडे निघालेलो आहोत मित्रांनो. तुम्ही बघू शकता रस्त्याला खूप अंधार आहे, खूप म्हणजे खूप अंधार आहे. आणि गाडी थोडी सावकाश चालवावी लागणार आहे. पुढे रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे. रस्ता बघा मित्रांनो, रस्ता किती खतरनाक आहे बघा. असा काही रस्ता आहे मित्रांनो. भीती वाटायली तिला. काशीद बीचवरनं नागाव बीचला येत असताना आम्ही रेवदंडाचं जे मार्केट आहे तिथून आलो होतो आणि तिथेच आम्हाला एक शॉप दिसलं होतं. काय घेतलं आपण? काळे शेंगदाणे घेतले, काळे वटाणे, डाळ आणि हे. छान आहे सगळं शॉप. रवी चना मार्ट रेवदंडामध्ये आहे. चला, तर आपण दुपारी आलो होतो पण दुपारी बंद होतं. तर आता आपण जेवण करणार आहोत साहिल लंच होममध्ये. चला मित्रांनो, बघूया इथली क्वालिटी कशी.